दर्शपिठोरी अमावास्येला श्रावण महिन्याची सांगता होणार आहे. आता लवकरच आपल्याला श्रावण महिन्याचा निरोप घ्यायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आई मुलांसाठी 64 योगिनीची पूजा कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वांना नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आता दर्शपिठोरी अमावस्या म्हणजे महाराष्ट्रात बैलपोळा हा सण खरं तर शेतकऱ्यांचा आहे. वर्षभर शेतांमध्ये राबणाऱ्या बैलांचा पण सण आहे, म्हणून या दिवशी बैलांना सुद्धा विश्रांती देत असतात. आपण सर्वात आधी बघूया अमावस्या कधी सुरू होणार आहे. शुक्रवारी 22 तारखेला 11:56 आणि शनिवारी 23 तारखेला 11:34 संपणार आहे. म्हणजेच काय, 2 दिवस अमावस्या असणार आहे. शुक्रवारी 11 ते 12च्या दरम्यान लागणार असेल तरी सुद्धा शनिवारी 11:34 संपणार आहे. उदयतिथीनुसार हिंदू धर्मामध्ये जेव्हा सूर्याला अमावस्या लागते तेव्हा दिवसभर अमावस्या पाळली जाते, म्हणून शनिवारी पण अमावस्या आहे. पण दर्शपिठोरी अमावस्या ही बैलपोळा अमावस्या आहे. आता बघूया बैलपूजा. ज्यांच्याकडे बैल असतील त्यांनी बैलांची पूजा करतात आणि ज्यांच्या घरी बैल नसतील त्यांनी चिखलाची किंवा रेडीमेड बैल असतात त्यांची पूजा देखील केली तरी चालेल. गावाकडे बैलांना सकाळी लवकर स्वच्छ धुवून त्यांना खूप छान सजवतात. त्यांच्या शिंगांना रंग लावतात. त्यांच्या अंगावर रंगीबेरंगी वस्त्रे पांघरतात. त्यांना छानपैकी तयार करून मारुती मंदिराभोवती फेरी मारण्यासाठी घेऊन जातात. मग घरी आल्यावर त्यांचे लग्न लावतात, म्हणून 4 ते 5च्या दरम्यान त्यांना फिरवतात. म्हणून बैलपोळा शुक्रवारीच आहे. ज्यांच्या घरी बैल नसतील त्यांनी चिखलाचे बैल बनवावे किंवा रेडीमेड बैल आणावे आणि त्यांची पूजा करावी. आता पिठोरी अमावस्येच्या दरम्यान आपण 64 योगिनीची पूजा आपण बघणार आहोत. तुम्ही अगदी शुक्रवारी केली तरी चालेल, शनिवारी केली तरी चालेल, शक्यतो शुक्रवारीच पूजा केली तरी चालेल आणि मुलांचं औक्षण आहे ते शुक्रवारीच करायचा प्रयत्न करा. पण काही कारणांमुळे शुक्रवारी करणे शक्य नसेल तर शनिवारी करू शकता, पण अमावस्येच्या कालावधीत करावी. कारण शनिवारी 11:34 अमावस्या संपणार आहे. जसे तुम्हाला जमेल त्या पद्धतीने पूजा करू शकता. पिठोरी अमावस्याला प्रत्येक आईने आपापल्या मुलांसाठी 64 योगिनीची पूजा करायची असते. आता हे 64 योगिनी काय आहे? 64 कलांनी प्रारंगत मुलगा किंवा मुलगी व्हावी असे प्रत्येक आईला वाटत असते. आपापल्या मुलांची प्रगती व्हावी, ते काहीतरी इतरांपेक्षा वेगळं करावं, त्यांच्यात प्रत्येक गुण असावेत असे प्रत्येकांना वाटत असते. 64 कला त्यांनी अंगीकारल्या पाहिजेत, म्हणून 64 योगिनीची पूजा आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायची आहे. फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ते नाही तर प्रिंट काढून घ्या किंवा मार्केटमध्ये उपलब्ध असेल तर तिथून आणा. आता बघा, ज्यांना फोटो मिळाला नाही तर त्यांनी काय करायचं बघा. असा एक कोरा पेपर घ्या, त्याला ड्रॉइंगसाठी आपण वापरतो. तो पूर्ण व्हाईट असला पाहिजे. त्यानंतर त्याच्यावर अशा प्रकारे 64 चित्र काढायचे आहेत. असे तुम्हाला छोटे छोटे 64 चित्र काढायचे आहेत आणि त्याची पूजा करायची आहे. ती बघा कशी, एका पाटावर आपल्याला चित्र चिटकवून घ्यायचं आहे. खरं तर याची लॅमिनेशन करून आणायला पाहिजे, कारण आपल्याला दरवर्षी याची पूजा करायची आहे. 64 योगिनीची फोटो भेटला तर अतिउत्तम, नाही तर तुम्हाला अशा रीतीने 64 योगिनीचे चित्र काढून घ्यायचं आहे. लाल पेनाने किंवा कुठल्याही स्केच पेनाने काढू शकता. सर्वात अगोदर आपल्याला दीपपूजन करून घ्यायचं आहे. दीपपूजन करून झाल्यावर प्रत्येक योगिनीला हळद कुंकू लावा. बेल, फूल, आघाडा, दुर्वा, कापसाचे वस्त्र अर्पण करा. जे तुमच्याकडे उपलब्ध आहे ते तुम्ही अर्पण करू शकता. नंतर दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. फुटाणे असतील तर त्याचा पण नैवेद्य दाखवला तरी चालेल. त्यानंतर तुम्ही जेव्हा आरती करता तेव्हा त्याच्याच बरोबर आपल्याला मुलांचे औक्षण करायचे आहे. म्हणून सांगते, अगदी ही मांडणी संध्याकाळच्या वेळी केली तरी चालेल, कारण सकाळी लवकर मुले शाळेत जातात. अगदी रात्री 8, 8:30, 9 वाजता देखील केली तरी चालेल, पण शुक्रवारीच बरं का. पण ज्यांना शुक्रवारी शक्य नसेल तर शनिवारी 11:34 करू शकता. अमावस्येच्या कालावधीमध्ये करा. अर्थात तुम्ही जेव्हा पूजा करत असाल तेव्हा मुलं अगदी आपल्याबरोबर असले पाहिजेत. मुलं अगदी लहान असतील तरी त्यांना मांडीवर घेऊन पूजा करा.
आणि मोठे असतील तर त्यांच्या हाताने पूजा करायला सांगा. म्हणजे त्यांना पण हळद कुंकू व्हायला सांगा. मग दर्शन घ्यावं, प्रार्थना करावी की माझ्यामध्ये सुद्धा किंवा मुलांमध्ये तुमच्यासारखे 64 गुणांनी मी पूर्ण होऊ दे आणि माझ्यावर तुमची सदैव कृपा राहू दे, अशी प्रार्थना करावी. आता आईने मुलांचं औक्षण करावं. आता औक्षण करताना मुलगी असेल किंवा मुलगा असेल त्यांच्या डोक्यावर टोपी किंवा दस्ती घ्या. मुलगी ओढणी घ्या आणि खाली बसायला आसन घ्या. औक्षण करताना पूर्व किंवा पश्चिमेला तोंड आता असावं. आईनेच औक्षण करावं का कोणीही करू शकतं. आईला जर मासिक धर्म असेल तर वडिलांनी किंवा आजीने नाही तर मोठ्या बहिणीने देखील केले तरी चालेल. घरात जे कोणी मंडळी असतील त्यांना सांगावं. अर्थात मासिक धर्म सुतक इटाळ असेल तर तुम्हाला पूजा करता येणार नाही. प्रेग्नेंट महिला करू शकतात. आता हे जे पूजा करून झाल्यावर म्हणजेच दुसऱ्या दिवशी जे चित्र आपण लावलेले आहे ते लॅमिनेशन केलेले असेल तर ते ठेवून द्या. कागदी असेल तर विसर्जन करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.